ब्रेकनंतरची बातमी। रोहित पवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात विधानसभेत खडाजंगी झालेली आहे। मंत्र्यांच्या बंगल्यावर केलेल्या खर्चावरून जोरदार खडाजंगी झालेली आहे। कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत। अहो 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी 30 कोटी रुपये हा खर्च झालाय। अध्यक्ष महोदय, त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का? बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात। आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं, मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर 30 कोटी रुपये करता, म्हणजे 30 आणि 30 60 कोटी। अध्यक्ष महोदय, मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो। मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय, अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना। अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही। आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली, आम्ही कधी उठलो नाहीये। प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगा एखाद्याचं। असं चुकीचे आरोप नका करा ना। कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी, चुकीचं नका सांगा। हा दादा बोला। हरकत अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत। सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे। त्या उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे, म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग